नमस्कार. न्यूज मराठी 24/7 मध्ये मी श्रुती परब आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आपण घेऊन आलो आहोत एक खास विषय, वटपौर्णिमा. तर आज वटपौर्णिमा आहे, सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण या वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक स्पेशल रिपोर्ट, एक खास बातचीत करण्यासाठी आणि आपल्याकडे गप्पा मारण्यासाठी काही ताई, काही महिला भगिनी आपल्याकडे जमलेल्या आहेत. तर वटपौर्णिमेविषयी त्यांचं काय म्हणणं आहे, आता या धगधगीच्या धावत्या आयुष्यामध्ये आमच्यासारख्या काही महिला असतात, ज्या नोकरी करतात, ज्या काम करतात, त्या आपलं घर टाकून बाहेर पडतात नोकरीसाठी, कामासाठी. पण आपल्या पाठीमागे जे आपलं घर सांभाळतात, त्या असतात आपल्या घरच्या मावशी. आम्ही ऑफिसमध्ये आल्यावरती, ऑफिसमध्ये येण्याआधी आपलं ऑफिस चकाचक असतं आणि आल्यावर पाणी विचारतात, आपल्याला चहा प्रेमाने विचारतात. तर त्या असतात आपल्याकडे काम करणाऱ्या आपल्या मावशी. तर आज आपण ही वटपौर्णिमा ह्या पद्धतीने साजरी करणार आहोत आपल्या सगळ्या मावशींसोबत. तर थेट जाणून घेऊया आपल्या मावशी ह्या सणाबद्दल काय म्हणू इच्छितात. मावशी, सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा आणि त्यानंतर सांगा आज जी वटपौर्णिमा साजरी होते त्याबद्दल तुमचं मत काय? आणि तुम्ही एवढं सकाळी उठून येता, सगळी कामं करता, मग तुम्ही पूजा कधी करता? नमस्कार, माझं नाव अलका गायकवाड आहे आणि माझे मिस्टर नाहीत, तर मी काही वटपौर्णिमा का वगैरे करत नाही. फक्त 2 मुलं आणि सांभाळून, घर सांभाळून मी कामाला येते. आतापर्यंत तुम्ही पौर्णिमा साजरी केली असेलच ना? हो, केली. मग तुमच्या मिस्टरांच्या काही आठवणी किंवा तुम्ही कसं अजूनपर्यंत सगळं चालवलं, घर सांभाळलं? मिस्टर होते त्यावर काम करत नव्हते. आता वारले 4 वर्ष झालं, तेव्हापासून मी काम करते आणि ते घरातच सगळं आणून द्यायचं सामान पूजेचं आहे. मग घरातच वटपौर्णिमा करायची. हो. मी बी अशीच भांड्याची कामं करते. नवऱ्याला पॅरलेस झालाय, घरी आहे. हं? अच्छा, म्हणजे तुमच्या मिस्टरांना पॅरालिसिस झालं आणि घरी असल्यामुळे तुम्ही आज बाहेर पडून सगळं काम करताय. मीच सांभाळते त्याला, नवऱ्याला. बघ कोण सांभाळतो? मुलगा आहे ते वेगळा राहतोय. मुली आहेत आपल्या आपल्या घरी आहेत. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि ह्याच्यातून आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे. आज त्यांच्या मिस्टरांना पॅरालिसिस झाल्यामुळे ते घरी आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, आज माझ्या नवऱ्याचं सगळं जागेवर मी करतेय, मग मी वेगळी वटपौर्णिमा साजरी काय करायची? सत्यवानाचे प्राण सावित्रीने आणले, पण ही आजच्या काळातली सावित्री आहे, जी आपल्या सत्यवानाचे प्राण आज घरी बसून त्यांना सगळं नवीन जीवनदान देत आहे. काहीच नाही भेटत आम्हाला, का की तुमचं वय झाले म्हणतात. तुम्हाला कशाचे पैसे तुम्हाला? असं कोण म्हणतं? म्हणजे आम्ही सरकार बोलतंय ना, आम्ही गेलतोत. म्हणले नाही नाही तुमचं वय झालंय, तुम्हाला नाही देत. सरकार तुम्हाला असं म्हणतं, म्हणजे मला हा विषय कळला नाही की काय म्हणतंय सरकार नक्की? गेलतोत ना आम्ही. कोणाच्या ऑफिसमध्ये गेलेला? गेलतो ते कुणाचं तरी होतं, आम्ही दोघी जण गेलतो. तर म्हणलं नाही तुमचं वय झाले, तुम्हाला नाही भेटत. त्यांच्या नगरसेवक हा. त्यांच्याकडे गेले ते बोलले तुमचं वय वय झालं, नाही नाही भेटणार. हा. बीजेपी तुम्ही गेलेलात आणि तिथे असं म्हणाले की तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचं काही मिळणार नाही. आणि तुमचं होणार नाही आणि काही बँकेचं नावाचं काय असं आहे म्हणून तुमचं होत नाही बोलले. पगार ते लाडक्या बहिणीचे पैसे नाही चालवत. नाही म्हणजे लाडकी बहीण योजना ही सरकारने स्थापन केली आहे त्यांच्या लाडक्या बहिणींसाठी. पण आता इथे ज्या जमलेल्या मावशी आहेत, आज जमलो आम्ही वटपौर्णिमेनिमित्त, पण त्यांची जी मनातली कळकळ आहे ती वेगळ्या पद्धतीने बाहेर येताना आज दिसते. त्यांनी थेट असा आरोप केलाय की बीजेपी सरकारने लाडक्या बहिणी ह्या बघूनच त्यांच्यासाठी योजना केल्या आहेत का? आमच्यासारख्या गोरगरिबांचा वाली कोण, हा प्रश्न आता इथे उपस्थित झालेला आहे. तर आपण जाणून घेऊया याच्याबद्दल अधिक माहिती. भेटायला पाहिजे ना आम्हाला, काहीतरी भेटायला पाहिजे. वय वय झाल्यामुळं भेटत नाही तुम्हाला. आम्ही आता आधार कार्ड, राशन कार्ड, मतदान कार्ड घेऊन गेलो, तर म्हणलं आम्हाला भेटले पाहिजेत ना पैसे लाडक्या बहिणीचे. तर म्हणले नाही तुमचं वय झालंय, 60च्या पुढं नाही, 65च्या पुढं नाही तुमचं. अच्छा, म्हणजे लाडकी बहीण ही वयातच असली पाहिजे असं सरकारचं म्हणणं आणि असा आरोप या सगळ्या मावशी करतायत. तर कारण सरकारने यांना असं सांगितलंय की तुमचं वय झालंय का, वय झाल्यावर लाडकी बहीण असू शकत नाही? वय झालेल्यांना अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा नसतात? पेन्सिल आम्हाला चालू केली पाहिजे का नाही? वय झाल्यात आमचं 60 पेन्सिल चालू केली पाहिजे आम्हाला. न्यूज मराठी 24/7 कडे त्यांनी असा प्रश्न उपस्थित केलेला आहे की आमचं वय झालंय तर आम्हाला पेन्शन मिळायला नको का? आमचं घर कसं चालणार? आम्ही पुढे उदरनिर्वाह आमचा कशाच्या जीवावर करायचा? तुमचं काय म्हणणं आहे मावशी या संदर्भात? नमस्कार, मी अनिता. माझे असंच कोणीतरी विचारला मला, म्हणजे मावशी आज तुम्ही साडी नेसली, नवऱ्याचा उपवास धरला का? मी बोललो हा हो मॅडम,
बोलो नवरा 20 वर्ष झाला घरीच बसलेला आहे, मी मुलींना मोठी केली काम करून, आता काय नवऱ्याची अपेक्षा करायची बोलू, आता वय झालं आता काय करणार बोलू, त्याला सांभाळायला तर लागणारच ना, आता कोणाच्याकडे देणार बोलू, बहिणी नाही भाव नाही कोण नाही बघणार त्याला, आम्हीच बघणार आता, एवढे वर्ष तर आम्ही सांभाळलाय, आता कुठं देणार बोलू, एवढा आजारी पडला तर कोण घेणार आहे त्याला. आपण पाहू शकताय, खरंच ही खूप दुर्दैवी आणि दुःखद गोष्ट आहे. आज आपण इकडे वटपौर्णिमेच्या आगळ्या वेगळ्या ह्या कार्यक्रमासाठी जमलो, पण आज इकडे मावशी अनिता मावशींनी आपलं मत असं व्यक्त केलंय की मॅडम कसल्या वटपौर्णिमेबद्दल तुम्ही विचारताय, गेली 20 वर्ष नवरा घरी आहे आणि मी काम करतेय, मीच मुलींना मोठं केलंय आणि त्याप्रमाणे मी आज आमचा संसार चालू आहे, तर वेगळी वटपौर्णिमा मी काय करणार. तर आज ह्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने हा वेगळा काहीतरी संकल्प झाला, हे वेगळ्या गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत. आपण जाणून घेत आहोत मावशी काय म्हणताय. मी सुनीता पिवाल. हा नवऱ्याने दुसरी बाई ठेवली, पोरं बघत नाही मला, कोण नाही, मीच काम करते मीच खाते, घरात कोण बघत नाही मला, 3 पोरे असून कोणच नाही बघत. हा नवऱ्याने दुसरी बाई ठेवली आहे, माझं कोण करणार आहे, कोणच बघत नाही, पोरगा नाही बघत, सासू नाही नंद नाही, कोणच बघत नाही मला, मी स्वतः कमवते स्वतः खाते. सुनीता पिवाल. सुनीताताईंचं असं म्हणणं आहे की आता जे घडलं हगवणे प्रकरणावरनं सगळ्या राजकारण्यांनी उचलून धरलेला विषय होता. तिचा हुंडाबळी गेला किंवा तिच्याकडे हुंड्यासाठी मागणी झाली आणि म्हणून तिने आत्महत्या केलेली आपण पाहिलं. पण आमच्यासारख्या ज्या महिला आहेत, ज्या आमच्या पतीने दुसरी बाई ठेवली आणि मी हयात असताना सुद्धा तो मला नांदवत नाही, माझं घर मी चालवते, मी मोलमजुरी करते, मग आमच्यासाठी आवाज कोण उठवणार. म्हणून आणि त्यांनी धावा घेतला न्यूज मराठी 24/7 कडे. माझा नवरा बेवडा आहे आणि कशाची वटपौर्णिमा करणार आहे, कशाची हौस पूर्ण होत नाही, काय नाही होत आणि काय करायचं मग. आणि ही तर पैसे देत नाहीत, आता भेटतात ते पैसे तर नाहीत भेटत आम्हाला, पहिल्यापासूनचे पैसे भेटले नाहीत. लाडक्या बहिणीचे पैसे भेटलेच नाहीत आम्हाला, आम्ही मग 2दा फॉर्म भरला पण काहीच फायदा नाही त्याचा झाला आम्हाला. हे सरकार काय कामाचं आहे, नवरा बेवडा आणि सरकार काय कामच करत नाही तर आम्ही काय करायचं मग. माझी सरकारला एवढीच विनंती आहे, मला तर भेटतात पैसे लाडक्या बहिणीचे, पण बाकीच्यांना भेटत नाहीत महिलांना. काय मग वय झालं हे झालं, पण अहो ते त्यांचं कसं वय झालं तर त्यांना कोण बघणार, त्यांना पण थोडेफार पैसे जे पाठवतात तुम्ही दर महिन्याला ते त्यांना पण पाठवा, कारण त्यांच्या नवरे कोणाकोणाचे नवरे आजारी आहेत, त्या आजारी असतात, गोळ्या औषधं घेण्यासाठी त्यांना पण लागतात पैसे. त्यामुळे माझी एवढीच सरकारला विनंती आहे की त्यांना पण तुम्ही जे लाडक्या बहिणीचे पैसे सर्वांना देतात तसेच ज्यांना भेटत नाही त्यांना तुम्ही ते पैसे द्या, एवढी माझी सरकारला विनंती आहे. काय वटपौर्णिमा आहे, आम्ही तर सर्व कामाला आलेलो आहेत, फळं फ्रूट सर्व महाग झालेले आहेत, त्याच्यामुळे मी सरकारला एवढी विनंती कराल की महागाईवर पण तुम्ही जरा हे करा, ताबा द्या जरा थोडासा आणि थोडं स्वस्तही करा. आणि एवढी माझी विनंती आहे, महिलांना भेटलेले नाहीत लाडक्या बहिणीचे पैसे, ते तुम्ही त्यांना मिळवून द्या, एवढी विनंती आहे. आम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये फॅसिलिटी कधी भेटली नाही आणि आता लाडक्या बहिणीचे एवढे पैसे लोकांना भेटले, प्रत्येक माणूस येऊन विचारतो, प्रत्येक जणी येऊन महिला विचारत, काय गं तुम्हाला पैसे नाही का भेटले. आम्हाला भेटलेच नाही तर आम्ही कसं हो बोलणार त्यांना, की आम्ही सांगणार तरी काय सांगणार. भाज्या महाग, हर एक गोष्टच महाग भेटायला लागली, हर एक गोष्टीला टॅक्स जास्ती, काय 2 रुपये 3 रुपये जास्ती द्यावं लागतं, पेमेंट आमच्या तेवढ्याला नाही आहेत. घर भाड्याची घर चालवणार कसे, 4 मुलं, लग्न व्हायचे पोरींचे, हुंडाबळीचं असं हे तसं चाललेलं आहे. पोरी लग्न करायला पण नको म्हणतात, जाणार आम्ही कुणाकडे, कुणालाच आमच्या व्यथा कुणाला दाखवणार, आम्ही सांगणार तरी कुणाला सांगणार, कोण ऐकणार आमचं. पोरी लग्न करायला नको म्हणतात की असं चाललंय तर काय करणार, करून खाण्याच्या लायकीचं पण नाही काय राहिलेलं. 2 पैसे भेटतात ते पण सगळं भाड्यामध्ये, ह्याच्या बस भाडा, गाडी भाडं, जायचं म्हणलं तर कुठं म्हणलं तर कसं जाणार माणूस, एवढी महागाई ठेवली करून. तर हर एक गोष्टीमध्ये काही ना काय असतंच असतं. आमच्याकडे थोडं लक्ष द्या सरकारनं, कारण की आम्ही बी तुमच्या बहिणीच आहोत. शिंदे सर, असं आमची विनंती आहे तुम्हाला की आमच्यावर पण तुमची कृपा असावी, सगळ्या बहिणींवरती आहे पण तशी आमच्यावरती पण ठेवा तुम्ही. असं नाही आहे की आम्ही तुमच्या बहिणी नाही आहेत, आम्ही पण तुमच्याच बहिणी आहे. लताताईंची व्यथा अशी आहे
की त्यांचे मिस्टर गेले कॅन्सर ह्या रोगाने आणि त्याच्यामध्ये त्यांचं सर्वस्व पणाला लागलं आणि आता त्यांच्या मुलांना आणि त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना मोलमजुरी काम करावं लागतंय. पण सरकारकडे जाऊन किंवा नगरसेवक, खासदार, आमदार यांच्या कोणाकडेही जाऊन काहीच होत नाही. कोणतेही नगरसेवक, आमदार, खासदार हे फक्त निवडणुकीच्या वेळेला येतात आणि त्याच वेळेला ह्यांची दारं ठोठावतात आणि त्यावेळेला नेहमीप्रमाणे आश्वासनही देऊन जातात, पण काम करत मात्र कोणी नाही. तर ही व्यथा आहे सगळ्या मावशींची. यांना न्याय कोण देणार? आज न्यूज मराठी 24/7 तर्फे आम्ही थेट प्रश्न विचारत आहोत सरकारला. ह्या सगळ्या मावशी आहेत, त्यांच्या ज्या व्यथा आहेत, ज्या सरकार दरबारी आज आम्ही मांडल्या आहेत, तर त्याचा न्याय कधी होणार? वत्सला सोनवणे. इथं आता 2005 पासून आम्ही इथं काम करतो. बाबा बी इथंच करायचं. आता वय झाले आमचं, करतोच. मुलगा वारला एक. आता मुलगा आहे, आता त्याला सांभाळते. त्याला सांभाळले, शिक्षण झाले त्याचं. शिक्षण झालंय त्याचं, लग्न केलंय. तर आता कामाला जातोय, वर्ष झालं. आणि आम्ही इथं करतो काम. मावशींचं असं म्हणणं आहे की आज आमचं एवढं वय झालं आहे तरीही आम्ही कामं करतोय. त्याचे आई वडील दोघंही वारलेत आणि आजी म्हणून ते त्याचा सांभाळ करतायत. तर त्यांनी कसा सांभाळ करावा? मुलाचं शिक्षण आहे, पुढच्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींसाठी सरकार यांची दखल घेईल का? खरंच सरकारने यांचे अश्रू आता तरी बघावेत. हात जोडून विनंती आहे की आमचा विचार करा. वय झाले आम्हाला, काहीतरी आम्हाला पेन्सिल चालू करा. हीच आमची विनंती आहे. आणि आता ही व्यथा न्यूज मराठी 24/7 तर्फे आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवत आहोत आणि ह्याची दखल आम्ही घेत राहणार आणि मावशींना सगळ्या न्याय मिळेपर्यंत न्यूज मराठी 24/7 शांत बसणार नाही.